नमस्कार मंडळी, मी प्रवीण शंभरकर खेड्यातील मुलगा या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत करतो। तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेऊन आलो आहोत विधवा महिलांसाठी 24,000 रुपये सरकार देत आहे, पण त्याच्यामध्ये काही अट आहे, काही अटी आहेत, ठीक आहे, काही नियम आहेत। तर ते नियम कोणते आणि कोणत्या महिलांना जे 24,000 रुपये जे गव्हर्नमेंट आहे म्हणजे सरकार आहे ते देत आहे, कारण काहीच अशा निवडक महिला आहेत कोणाचे पती वारले असतील, ठीक आहे, त्या महिलांना जे आहे सरकार 24,000 रुपये देत आहे। पण काहीच अशा महिला आहेत त्या महिला या 24,000 रुपयांसाठी पात्र आहेत। तर त्या कोणत्या महिला आहेत, आपल्याला अर्ज कुठे करावा लागणार आहे याच्यासाठी, आणि आपल्याला डॉक्युमेंट्स कोणते लागणार आहेत, ठीक आहे, सगळी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेत आहोत। तर मंडळी, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। तर मंडळी, व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचे जे बेल आयकॉन आहे त्याच्यावरती प्रेस करायला विसरू नका। तर चला मंडळी, आपला वेळ न वाया घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर मंडळी, सरकार जे आहे एका योजनेमार्फत, ठीक आहे, लक्षात घ्या, सरकार एका योजनेमार्फत विधवा महिलांना 24,000 रुपये देत आहे। पण त्यासाठी काही अट आहेत, काही नियम आहेत। त्या नियमामध्ये समजा त्या महिला बसल्या, ठीक आहे, तर त्या महिलांना सरकार जे आहे एका योजनेमार्फत विधवा महिलांना 24,000 रुपये देत आहे। तर मंडळी, त्या योजनेचं नाव आहे विधवा महिला आर्थिक सहाय्य योजना। तर त्यासाठी आपल्याला ऑनलाईन अर्ज कशा प्रकारे करायचा आहे ती प्रोसेस आपण आता जाणून घेणार आहोत। ही योजना केवळ नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या कुटुंबांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी राबविली जाते। लक्षात घ्या, बांधकाम कामगाराच्या कुटुंबांना ज्यांनी नोंदणी केली आहे बांधकाम कामगारामध्ये, त्या महिलांना समजा ते त्यांचे पती वारले असतील, त्या महिलांना जे 24,000 रुपये आहे सरकार देत आहे। जर बांधकाम कामगारांनी नोंदणी केली आहे, त्या कामगाराचा समजा मृत्यू झाला असेल तर त्याच्या विधवा पत्नीला किंवा विधुराला, म्हणजे समजा त्या माणसाची समजा पत्नी पण मरण पावली असेल तर त्या माणसाला, ठीक आहे, म्हणजे त्या पत्नीच्या नवऱ्याला सरकार जे आहे 24,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य देत आहे। या योजनेमध्ये अर्ज करण्यापूर्वी बांधकाम कामगार म्हणून नोंदणी करणे आवश्यक आहे। नोंदणी झाल्यानंतर तुम्हाला एक क्रमांक दिला जातो, त्याला रजिस्ट्रेशन आयडी सुद्धा म्हटले जाते। तर तो जो रजिस्ट्रेशन आयडी आहे, नोंदणी क्रमांक आहे, तो अर्ज करताना आपल्याला वापरायचा आहे। ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या अधिकृत वेबसाईटला तुम्हाला भेट द्यावी लागणार आहे। वेबसाईट लॉग इन करून कंस्ट्रक्शन वर्कर अप्लाय ऑनलाईन फॉर क्लेम या पर्यायावर तुम्हाला क्लिक करावं लागणार आहे। त्यानंतर तुमचा नोंदणी क्रमांक तिथे टाकून, म्हणजे रजिस्ट्रेशन क्रमांक तिथे टाकून मृत्यू संबंधित लाभासाठी तुम्हाला अर्ज निवडायचा आहे। तुम्हाला जर योजना श्रेणी निवडायची असेल, त्यामध्ये आर्थिक कल्याण योजना हा पर्याय तुम्हाला निवडावा लागेल। त्यानंतर बांधकाम कामगार विधवा किंवा विधुरासाठी 24,000 रुपये आर्थिक सहाय्य हा पर्याय तुम्हाला निवडावा लागेल। आता अर्जामध्ये मृत्यूची तारीख, मृत्यूच्या प्रमाणपत्राचा जो क्रमांक आहे तो तुम्हाला तिथे टाकावा लागणार आहे। मृत्यू प्रमाणपत्र जारी करण्याच्या अधिकाऱ्यांचे नाव तिथे टाकावं लागणार आहे। प्रमाणपत्रावरतीच राहते, मृत्यू जे तयार करते त्या अधिकाऱ्याचं नाव, मृत्यू प्रमाणपत्र जो तयार करते त्या अधिकाऱ्याचं नाव मृत्यू प्रमाणपत्रावरतीच राहते, सही राहते, त्याच्या खाली त्याचं नाव राहते, ठीक आहे। अर्जदाराचा वैयक्तिक तपशील, पत्नी जर अर्ज करत असेल तर तिचा वैयक्तिक तपशील, किंवा जर नवरा, त्या पत्नीचा नवरा जर अर्ज करत असेल तर त्या नवऱ्याचा वैयक्तिक तपशील तुम्हाला तिथे टाकावा लागणार आहे। जशा उदाहरणामध्ये नाव, जन्मतारीख, वय, आधार क्रमांक, मोबाईल नंबर, जे काही ऑप्शन आहेत तिथे तुम्हाला टाकावं लागणार आहे। आणि त्याच्यामध्ये तुम्हाला बँकेचा तपशील सुद्धा टाकावा लागणार आहे, जसं बँकेचं नाव, IFSC कोड, तुमचा अकाउंट नंबर वगैरे वगैरे जे काही आहे ते, ठीक आहे। त्यानंतर तुम्हाला काही आवश्यक कागदपत्रे म्हणजे डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करावं लागणार आहे। त्यामध्ये मृत्यू प्रमाणपत्र, आधार कार्ड, बँक पासबुक, स्वयं घोषणापत्र आणि विवाह प्रमाणपत्र। जर विवाह प्रमाणपत्र असेल तर टाका, नाहीतर त्याला ऑप्शनल आहे तो सोडून द्या। सगळी सविस्तर माहिती भरून आणि जे डॉक्युमेंट्स आहे म्हणजे कागदपत्र आहेत ते सविस्तर अपलोड करून सबमिट या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर जो तुमचा अर्ज आहे
यशस्वीरित्या तुमचा सबमिट होऊन जाईल, म्हणजे सादर होऊन जाईल। ही प्रक्रिया अतिशय सोपी असून गरजू विधवा किंवा विधवांसाठी ही अत्यंत उपयुक्त आहे। या योजनेचा लाभ घेण्यासाठी जी माहिती आहे, सर्व जी माहिती आहे ती अचूक तुम्हाला म्हणजे न चुकता तुम्हाला भरावी लागणार आहे। आणि जे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहे म्हणजे आवश्यक डॉक्युमेंट्स म्हणजे कागदपत्रे आहेत ते तुम्हाला तिथे अपलोड करायचं आहे। मी तुम्हाला एक माहिती देऊ इच्छितो, आपण आपल्या मोबाईलवरून फॉर्म भरू शकत नाही। समजा आपण फॉर्म भरलं, मी प्रोसेस सांगितली आहे फॉर्म भरण्याची, ठीक आहे। ती जी वेबसाईट आहे, मी लिंक जे आहे ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे। त्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर डायरेक्ट तुम्ही त्या पेजवरती जाऊन जाल, ठीक आहे। ज्याप्रमाणे मी प्रोसेस सांगितली त्याप्रमाणे तुम्ही भरा। तर माझं ऐका, आपल्या मोबाईलवरून न भरता तुम्ही डायरेक्ट सेतू सुविधा केंद्र म्हणजे CSC सेंटरमध्ये जा, तिथे ही योजना सांगा, ठीक आहे। या योजनेचा फॉर्म यशस्वीरित्या म्हणजे अचूक त्यांना कशा प्रकारे भरायचे ते त्यांना माहिती असते, ठीक आहे। ते अचूक तुम्हाला भरून देतील, काही 50 रुपये घेतील किंवा 100 रुपये घेतील, ठीक आहे। पण यशस्वीरित्या अचूकपणे आपला जो फॉर्म आहे तो सबमिट केला जाणार। समजा आपण आपल्या मोबाईलवरून भरला, आपल्याकडून काही चूक झाली तर तो जो आपला अर्ज आहे, जो आपण सबमिट केला, आपण जो अर्ज केला तो आपला बाद होण्याची दाट शक्यता असते। म्हणून जे आहे आपण CSC सेंटरमध्ये जाऊनच आपण अर्ज करावा। आणि जी लिंक आहे ती माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाणार आहे तुम्हाला, ठीक आहे। मी जो हा व्हिडिओ बनवतो फक्त माहिती देण्यासाठी व्हिडिओ बनवतो, ठीक आहे। गरजू लोकांपर्यंत, गरजू महिलांपर्यंत, गरजू माणसांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचावा यासाठी मी आपल्यापर्यंत मी व्हिडिओ बनवतो, ठीक आहे। मला जी माहिती मिळते त्या माहितीच्या आधारे मी तुम्हाला जी माहिती आहे मी सांगत आहे, ठीक आहे। या योजनेचा लाभ म्हणजे कोणत्याही, समजा माझ्या व्हिडिओमध्ये काही योजना सांगतो त्या योजनेचा लाभ गरजू लोकांपर्यंत पोहोचावा हीच माझी या व्हिडिओची मध्ये माझी सांगण्याची इच्छा राहते, म्हणजे माझी इच्छा राहते, ठीक आहे। तर मंडळी, हीच होती आजची माहिती। हा जो व्हिडिओ आहे शेअर करा, त्या विधवा महिलांपर्यंत पोहोचवा ज्या विधवा महिला या योजनेसाठी 100% पात्र आहेत, ठीक आहे। त्या माणसापर्यंत पोहोचवा जो माणूस ज्याची पत्नी मरण पावली आहे किंवा ज्यांचा पती मरण पावला आहे ते 100% या योजनेसाठी पात्र आहे। त्या महिलांपर्यंत किंवा पुरुषांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्याचं काम तुमचं आहे, ठीक आहे। तर मंडळी, हीच होती आजची माहिती। तर मंडळी, व्हिडिओ जर आवडला असेल आणि जर माहिती समजली असेल तर मंडळी व्हिडिओला एक लाईक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला मंडळी, अशीच नवनवीन माहिती आणि योजनाबद्दल माहिती घेऊन भेटूया आपण उद्याला। नमस्कार।